श्री स्वामी समर्थ अध्याय 7 श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तमोध्याय। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा। आपुल्या कृपे करून अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा। अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणोनी यती परब्रह्म। वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, शास्त्री हेरळी कराधिकासी, वेतने देऊनी ठेविले। त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषणे वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती। कैकांचे भ्रम दवडिले, परधर्मोपदेशका जिंकिले, कुमार्गवर्ती असे आणिले, सन्मार्गावरी तयासी। त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणिले। नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, भासणे श्रोतयाचे चित्त आकर्षुनी घेती ते। रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे। अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे, त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजण। तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी, ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे। जे भक्तजनाचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती। एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी। पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी। ब्रह्मपद तदाकार काय केल्याने, होय निर्धार, ऐसे एकोणी सत्वर यतिराज हसले। मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहून येशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी। हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले। तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो। परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करिता त्याची भक्ती, परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला असे सत्यची। पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना। ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला मानी, स्वामीसी तुच्छ मानिती। नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्थ जाहले। निद्रा लागली बुवासी, लोटली काही निशी, एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे। आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीत असे। ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक ना बोलवे। जवळी होते जे पारशी, जागृती आली तयासी, त्यांनी धरुनी बवासी, सावध केले त्यावेळी। हृदय धडाधडा उडू लागले, धर्मे शरीर झाले ओले, तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणूनी। मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्न कैक पडती। असो दुसऱ्या दिवशी, बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले। मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपदी तदाकार, होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकासी, काय म्हणून भ्यालासी। जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपदी जाणसी कैसे। ब्रह्मपदी तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता न येची। बुवा प्रति पडली खून, धरिले तत्काळ स्वामीचरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत। त्या समयापासोनी भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला पळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले। स्वामीचरित्र महासागर, त्यातूनी मुक्ते निवडुनी सुंदर, त्याचा करुणी आहार, अर्पी शंकर विष्णू कवी। इति श्री स्वामीचरित्र महासागर, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त, सप्तमोध्याय गोडहा। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। श्रीमस्तु शुभं भवती।
श्री स्वामी समर्थ.